डॅकिन कंपनीचे पुणे ब्रांच हेड आत्ता आपल्यासोबत आहेत तुळशीराज सर. आपण त्यांच्याशी बोलून जाणून घेऊया की पुण्यामध्ये सर आत्ता जसं बघायला गेलं तर डॅकिन कंपनीची कशा प्रकारे ग्रोथ आता पुण्यामध्ये झालेली आहे. बघा पुणे हे महाराष्ट्रामध्ये 2 नंबरची सिटी आहे आणि पुण्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे इन्व्हेस्टमेंट येत आहे. ज्या प्रकारे IT हब आहे, आपल्याकडे ऑटोमोबाईल सर्वात मोठा झोन पुण्यामध्ये आहे, फार्मा कंपनीज येत आहेत आणि प्लस रेसिडेन्शियलमध्ये सुद्धा अर्बनायझेशन खूप वाढतं आहे. त्या प्रकारे पुण्यामध्ये खूप जास्त ग्रोथ आहे. पुणे इज नोन टू बी द VRV कॅपिटल फॉर इंडिया. म्हणजे VRV ऑडियन्सला एकदा सांगता का की VRV म्हणजे नेमकं काय? VRV म्हणजे हे एक सेंट्रलाइज सिस्टीम आहे ज्याच्यामध्ये एक आउटडोर असतो आणि त्यांना मल्टिपल इनडोअर्स आपण कनेक्ट करतो. ती सिस्टीम ही डायकिननी इन्व्हेंट केलेली आहे 1982 मध्ये. जवळपास 45 वर्ष झालेल्या कंपनीला लॉन्च करू आणि कम्प्लिटली ग्लोबली नॉट ओन्ली इन इंडिया कंपनी त्या सेगमेंटमध्ये डॉमिनेट करत आहे. जेव्हापासून आपण लॉन्च केले त्याच्यामध्ये आपण प्रत्येक वर्षी प्रत्येक काही वर्षांनी आपण त्याला अपग्रेड करतो आहे. त्याच्यामधलंच एक आता व्हर्जन आहे की VRV X नंतर आता आपण VRV अल्फा लॉन्च करतो आहे. ओके, ती एक नवीन सिरीज आहे. त्याच्यामध्ये पॉवर सेव्हिंग खूप जास्त होते. एक्झिस्टिंग सिरीजमध्ये पेक्षा जवळपास 20% एक्स्ट्रा पॉवर सेव्हिंग होते. कारण आपण सस्टेनेबिलिटी बद्दल बोलतो आहे तर त्याच्यामध्ये पॉवर सेव्हिंग खूप जास्त आहे. आजकाल आर्टिफिशियल इंटेलिजन्स त्याच्यामध्ये आहे, त्यामुळे आपल्याला डिफरंट एरियामध्ये डिफरंट ॲप्लिकेशनला आपण ती सिस्टीम यूज करू शकतो. सेम सिस्टीम आपण रेसिडेन्सला वापरू शकतो, ऑफिसेसला वापरू शकतो, फॅक्टरीजला वापरू शकतो, डाटा सेंटर्सला वापरू शकतो. तर प्रत्येक ॲप्लिकेशनला आपण ती सिस्टीम वापरू शकतो. हे आपलं नवीन लॉन्च आहे. ज्या प्रकारे आपण हे प्रॉडक्टमध्ये जे नवीन अपग्रेडेड फीचर्स आले हे वन ऑफ द मोस्ट एनर्जी एफिशियंट एअर कंडिशनिंग सिस्टीम ही ग्लोबली आहे. एनर्जी एफिशियंट म्हणजे एक्झॅक्टली काय? एनर्जी एफिशियंट म्हणजे कमीत कमी वीज वापरला जात आहे. एका पर टन किती पॉवर कन्झम्पशन एका तासाला किती होतं त्या प्रकारे आपण त्याला IECR आपण त्याला कॅल्क्युलेट करतो. पुण्यामध्ये आता किती स्टोर्स आहेत डॅकिनचे? पुण्यामध्ये आपल्याकडे सध्या जे डायकिनचे ब्रँड शॉप आहे हे 6 ब्रँड शॉप्स आहेत. आणि आपल्याकडे सध्या नेटवर्क जर बघितलं तर पुण्यामध्ये जवळपास 100 डीलर्स आहेत जे डायकिन आपले रेसिडेन्शियल AC विकतात. आणि जे कमर्शियल एअर कंडिशनिंग बिझनेस आहे तो आमचे जवळपास 40 एक्सक्लुझिव्ह पार्टनर्स आहेत जे आपल्याला करतात. आज पुण्यामध्ये सर्वात मोठं जे एशियामधलं सर्वात मोठं VRVचं इन्स्टॉलेशन आहे ते पुण्यामध्ये आहे. त्याला आपण युऑन खराडीमध्ये आहे आणि तिथे आपण जवळपास 35,000 HP असं इन्स्टॉलेशन आपण तिथे केलेलं आहे. हे एशियामधलं सर्वात मोठं VRVचं इन्स्टॉलेशन आहे. आणि VRV सेगमेंटमध्ये डायकिन ह्या कम्प्लिटली नंबर 1 ब्रँड आहे. म्हणजे जवळपास सेकंड, थर्ड, फोर्थ जरी कॅल्क्युलेट केले त्यापेक्षा मार्केट शेअर हा डायकिनचा जास्त आहे. सेल्समध्ये समजा आपण स्पेसिफिकली बोलायला गेलो तर आता तसं बघायला तर उन्हाळा पण आता चालू झालेलाच आहे म्हणजे आता. आणि आता हीट पण एवढी वाढली तर मग त्या गोष्टीच्या माध्यमातून आता पुणेकरांचा प्रतिसाद डॅकिन कंपनीला कशा प्रकारे मिळतो आणि आता खप किती चाललं आता आपला? सर मागच्या वर्षी सीझन थोडा चांगला नव्हता ग्लोबली आणि आपल्या इंडियामध्ये सुद्धा, कारण वेदर तेवढा सपोर्टिव्ह नव्हता. पण ज्या प्रकारे आता जानेवारीपासून आपण बघतोय खूप जास्त डिमांड वाढली आहे. आणि जानेवारीपासून नवीन स्टार रेटिंग इंट्रोड्यूस गव्हर्नमेंटने केले, त्याप्रमाणे आमची नवीन रेंज आम्ही लॉन्च केलेली आहे 5 स्टार आणि 3 स्टार आणि 4 स्टारमध्ये. त्यामध्ये खूप जास्त पॉवर सेव्हिंग अवेलेबल आहे आमच्या सिरीजमध्ये. आणि जर आता डिमांड जर बघितलं तर आज सिच्युएशन अशी आहे की आज आमच्याकडे मशीनचे शॉर्टेजेस ऑलरेडी जाणवायला लागलेत. या प्रकारची डिमांड येतं आणि ज्या प्रकारे डायकिन हा ब्रँड मोस्ट ट्रस्टेड ब्रँड आज इंडियामध्ये आहे त्याप्रमाणे खूप जास्त डिमांड आहे आणि आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करतो की त्यांची रिक्वायरमेंट कशी फुलफिल केली जाईल ते. सर, आणि मला तुम्हाला शेवटचा प्रश्न असा विचारायचा की फॉर एक्झाम्पल एका नागरिकांना म्हणजे फॉर एक्झाम्पल पुणेकरांना समजा कुठल्या तरी एका पुणेकराला तुमच्याकडे यायचं असेल AC विकत घ्यायला, सो मग बऱ्याच वेळा असं असतं की बजेट नडतं. सो मग ज्यांना नॉर्मली AC म्हणजे AC मध्ये पण वर्जन असतात की म्हणजे नॉर्मल AC किंवा मध्यम AC आणि नंतर मग हा हाय डेफिनेशनवाला आहे, अशा प्रकारे ACचे काय वर्जन्स असतात का अशा प्रकारे? हो आहे, तसे व्हर्जन्स आहेत. आपण त्याला स्टार रेटिंगमध्ये डिफरन्शिएट करतो. 3 स्टार हे मिनिमम स्टार रेटिंग अवेलेबल आहे, 4 स्टार अवेलेबल आहे, 5 स्टार अवेलेबल आहे. त्याच्यामध्ये आणखी अपग्रेडेड प्रीमियम मॉडेल्स पण आहेत ज्याच्यामध्ये वायफाय अनेबल प्रोडक्ट आहेत. त्याच्यामध्ये ACला पण वायफाय, ACला पण आपण मोबाईलवरनं किंवा आपण लॅपटॉपवरनं किंवा आपल्या सिस्टीमवरनं सुद्धा आपण त्याला कमांड देऊ ऑपरेट करू शकतो. म्हणजे आपण आज घरी जाताना ऑफिसमधून निघताना घरी जाईपर्यंत आपला एरिया कूल व्हायला पाहिजे, तशा प्रकारे कमांड आपण त्यांना देऊ शकतो. तर फोनशी कनेक्टेड राहतात, फोनशी कनेक्टेड राहतात. घरी आपल्याकडे वायफाय असायला पाहिजे. आपण ती कमांड 3 स्टार वाल्याला आहे का ते फक्त आहे म्हणजे 5 स्टार वाल्यालाच आहे असं काय आहे का त्याला? ते 3 स्टारला पण अवेलेबल आहे, 5 स्टारला पण अवेलेबल आहे. हो, आणि त्यामध्ये त्याची प्राइसिंग त्याप्रमाणे तशी चेंज होत राहते. मग मिनिमम प्राइस किती आणि मॅक्झिमम प्राइस कशी रेंज डिफरन्स होते याच्यामध्ये? रेंज बघा, डायकिनची मशीन मिनिमम जर आपण म्हटलं तर साधारणतः 27,000 पासून चालू होते 3 स्टारवर. आणि हे मॅक्झिमम अप टू 1 लाख AC लाख रुपयापर्यंत सुद्धा जातं. ते फीचर्स प्रमाणे आणि स्टार रेटिंग प्रमाणे चेंज होतं. आणि मग तसं बघायला गेलं तर ऑन ॲव्हरेज की सगळ्यात जास्त खप कुठल्या गोष्टींचा आपल्याला दिसून होतं, म्हणजे 3 स्टारचा का 5 स्टारचा? नाही, म्हणजे जर आपण
रेसिडेन्शियली बघायला गेलो तर म्हणजे ऑब्व्हियसली जर आपण बाकीच्या ऑफिसेसबद्दल बोलायला गेलो तर ऑब्व्हियसली त्यांना 3 स्टार घेऊन उपयोग नाही आहे. तर मग रेसिडेन्शियली कुठल्या स्टारवाल्या एसीचा जास्त खप आता आपल्याला पुण्यामध्ये जास्त करून दिसून येतोय? सध्या तरी 3 स्टारचा जास्त आहे, पण डे बाय डे आम्ही असं रिअलाईज करतो आहे की 5 स्टारकडे सुद्धा लोकांचा खूप जास्त वाढलेला आहे. कारण ते रिअलाईज करतायत की आपलं पॉवर कन्झम्पशन किती इम्पॉर्टंट आहे, म्हणजे आपण त्याकडे कसं भर द्यायला पाहिजे. आणि जसं आपण मग बोललो की ऑल 3 स्टार आणि 5 स्टारमध्ये जर पॉवर सेव्हिंग म्हटलं साधारणतः 10 ते 12% पॉवर सेव्हिंग होतं. त्यामुळे लोकांचा भर हा 5 स्टारकडे वाढला आहे. आधी जसं आपण 80-20चा रेशो होता, आता तो 40-60चा रेशो झाला. म्हणजे 40% लोक 5 स्टार मशीन घ्यायला लागलेत, प्लस त्याच्यामध्ये प्रीमियम मशीन सुद्धा लोक घ्यायला लागलेत. थँक्यू सर. थँक्यू सो